श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत मल्हारी नवरात्रोत्सव, मल्हारी षडरात्रोत्सव हे जे काही सुरू होणार आहे, या पूजेची मांडणी, या मल्हारी षडरात्रोत्सव या पूजेची घटस्थापना ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. ज्याप्रमाणे आपण देवीचे नवरात्र हे साजरे करत असतो, देवी ही आपली कुलदैवत, देवी ही आपली कुलदेवी असते, त्याचप्रमाणे मल्हारी हे सुद्धा आपले, खंडोबा हे सुद्धा आपले कुलदैवत आहे. आणि आपल्याला सर्वांना ज्याप्रमाणे कुलदेवीची सेवा करायची असते, कुलदेवी ही जशी आपली आई असते, त्याचप्रमाणे आपले कुलदैवत म्हणजेच खंडोबा हे आपले पिता असतात. त्याचप्रमाणे त्यांचीसुद्धा सेवा आपल्याला ही करायची असते. ज्याप्रमाणे कुलदेवीची आई कुलदेवीची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपल्या पित्याची म्हणजेच आपल्या कुलदैवतेची सेवा ही आपल्याला करायची असते. मातेचे कुलदेवीचे नवरात्रोत्सव हे ज्याप्रमाणे आपण साजरे करतो, त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवतेचे म्हणजेच खंडोबाचे नवरात्र हे सुद्धा साजरे करायचे असते. आणि या पूजेची मांडणी म्हणजेच घटस्थापना ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण अधिक वेळ न घालवता आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला एक पिवळे कापड हे लागणार आहे आणि आपल्याला हे पिवळे कापड एका पाटावर किंवा चौरंगावर अंथरायचे आहे. इथे आपल्याला दुसरे कुठले लाल कलरचे किंवा हिरव्या कलरचे कुठलेही कापड घ्यायचे नाही आहे, तर इथे आपल्याला पिवळेच कापड हे घ्यायचे आहे. कारण मल्हारी देवांना आपण हळद ही अर्पण करत असतो, त्यांचा भंडारा आहे हळद ही, तिचा कलर आहे पिवळा. त्यामुळे इथे आपल्याला मल्हारींच्या घटस्थापनेच्या या पाटावर सुद्धा पिवळ्याच कलरचे कापड हे अंतरायचे आहे. आणि ही अशी आपल्याला वेळूची टोपली घ्यायची आहे आणि त्या वेळूच्या टोपलीमध्ये आपल्याला शेतातली चांगली जी काही शुद्ध माती असते ती भरायची आहे आणि गहू आपल्याला पेरायचे आहेत. आणि ही माती आपल्याला आधी थोडीशी गाळून घ्यायची आहे. त्यानंतर ती शुद्ध झालेली माती आपल्याला या वेळूच्या टेपलीमध्ये भरायची आहे आणि त्यावर आपल्याला ती माती ओली करून या प्रकारे धान्य हे म्हणजेच गहू हे पेरून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे या पाटाभोवती तुम्हाला रांगोळीसुद्धा काढून घ्यायची आहे. आता इथे मी रांगोळी काही काढलेली नाही आहे, तुम्हाला रांगोळीही काढायची आहे. आणि आपण जो काही अखंड दिवा हा या 6 दिवसांमध्ये अखंड दिवा हा तेवत ठेवणार असू, तो आपल्याला आपल्या चौरंगाच्या पाटाच्या डाव्या बाजूला प्रज्वलित हा करायचा आहे. त्यामुळे तो आपल्याला या पाटाच्या डाव्या बाजूलाच ठेवायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा पूजा करायला बसू तेव्हा आपल्या उजव्या हाताला, आपल्या उजव्या साईडला हा दिवा येईल, याप्रमाणे हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. चला तर आता आपण या आपल्या पूजेला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी दिवा हा आधीच प्रज्वलित करून घेतला आहे आणि आता अगरबत्तीसुद्धा लावून घेणार आहे. या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सर्वांना आधी एक वेळा श्री स्वामी स्तवन हे नित्यसेवेमध्ये आहे ते पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची आहे. आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करण्याआधी महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळद आणि कुंकू हे लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे पुरुषांनी स्वतःच्या कपाळाला फक्त हळद ही लावायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तो असा आहे: मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलाम दुष्टवर्धनम देवेशम वंदेहम मालसापती. असं हा मंत्र म्हणत आपल्या कपाळाला हळद कुंकू हे लावायचं आहे. आणि आता आपल्याला आचमन हे करायचं आहे. तर आपल्याला आपल्या तळहातावर 4 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला चारही वेळेस मी जे काही मंत्र म्हणणार आहे ते मंत्र म्हणायचे आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. ओम ऐं आत्मतत्त्वं शोधयामी नमः स्वाहा हा जो पहिला मंत्र आहे, हा मंत्र म्हणून मी आता हे पाणी पिऊन घेणार आहे, म्हणजेच आचमन करणार आहे. आता त्याचप्रमाणे ओम ह्रीं विद्यातत्त्वं शोधयामी नमः स्वाहा असं म्हणून हे सुद्धा पाणी मी आता पिऊन घेणार आहे. ओम क्लीं शिवतत्त्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्त्वं शोधयामी नमः स्वाहा. याप्रमाणे मी हे 4ही मंत्र म्हणून 4ही वेळेस
पाणी हे आचमन केले आहे। तर याप्रमाणे आपली आचमन हे आता झाले आहे। आणि त्यानंतर गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम हा करायचा आहे। आणि आता आपल्याला या पूजेचा संकल्प हा करायचा आहे। तर संकल्प कसा करायचा की आपल्या हातामध्ये आधी आपल्याला एक पळीवर पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं अक्षता या घ्यायच्या आहे आणि एक फुले घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे तो असा की मी अमुक गोत्रात उत्पन्न। आता इथे तुमचं जे गोत्र असेल ते गोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप या गोत्राचं नाव हे घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला संकल्प हा घेऊन दाखवते। तर म्हणायचं आहे मी कश्यप गोत्रात उत्पन्न अर्चना नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारणासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी आणि श्री कुलदैवत आणि श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अवैद्य भक्ती सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे। आता इथे तुम्ही मल्हारी सप्तशतीचे जर पाठ करणार असाल तर तुम्हाला त्या पाठांची तुम्ही किती पाठ करणार आहात या मल्हारी नवरात्रामध्ये तितक्या पाठांची संख्या ही तुम्हाला घ्यायची आहे आणि म्हणायचं आहे श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे। आता मी इथे 5 हा आकडा घेईल कारण इथे आता या 5-6 दिवसांमध्ये दर दिवस एका दिवसाला एक पाठ जर केला तर ते आपले 5 पाठ हे होत असतात। तर इथे 5 पाठांचा संकल्प हा करत आहे असं म्हणून हे पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे। इथे तुमच्याकडनं जर या 6 दिवसांमध्ये 14 पाठ होणार असतील किंवा 28 पाठ हे जर होणार असतील तर त्याप्रमाणे त्या पाठांची संख्या घेऊन तुम्ही हा संकल्प सोडायचा आहे। आणि जर तुमच्याकडनं पाठ होणार नसतील संकल्प करताना फक्त असं म्हणायचं आहे की प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना या पूजेचा मी संकल्प करत आहे। आणि जर तुम्ही सप्तशती या ग्रंथाचे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करत असाल तर तुम्हाला म्हणायचं आहे श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे 5 पाठाचा संकल्प हा मी करत आहे असं म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल। तुम्हाला जर नुसती घटस्थापना करायची असेल तर तुम्ही नुसतं घटस्थापनेचा संकल्प हा करा आणि जर तुम्हाला घटस्थापनेसोबत मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायला जमत असेल तर तुम्ही तो पाठाचा सुद्धा आणि घटस्थापनेचा सुद्धा संकल्प हा करायचा आहे। तुमच्याकडनं जितके पाठ होणार असतील तितक्याच पाठांचा तुम्ही हा संकल्प इथे सोडायचा आहे। हा संकल्प केल्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे हे आपल्याला एक वेळेस पठण हे करायचे आहे। त्यानंतर इथे जो मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे त्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून पूजाही करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे एक फूलसुद्धा आपल्याला या दिव्याला अर्पण हे करायचं आहे। आता इथे आपल्या दिव्याचे पूजन हे करून झालं आहे। आता आपल्याला घटाची स्थापना ही करायची आहे। घटांच्या स्थापनेसाठी इथे मी हा मातीचा घट घेतला आहे आणि या मातीच्या घटाला मी हे पिवळ्या लोकरीचे 6 वेढे दिले आहेत। इथे आपल्याला पिवळी लोकर घ्यायची आहे आणि त्या पिवळ्या लोकरीचे याप्रमाणे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 6 वेढे हे मारायचे आहे। आणि त्यानंतर हा मातीचा घट आपल्याला या वेळूच्या टोपलीवर ठेवायचा आहे। या पद्धतीने आपल्याला या वेळूच्या मातीच्या टोपलीवर हा घट ठेवायचा आहे। या पद्धतीने मी हा मातीचा घट या वेळूच्या टोपलीवर ठेवलेला आहे। ही मांडणी आपल्याला 6 दिवस तशीच ठेवायची असते। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये हा घट असतो तो हलवत नसतो त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला हा घट हलवायचा नसतो। ही जी मांडणी आहे हा जो घट आपण स्थापन केला आहे तो 6 दिवस आपल्याला तसाच ठेवायचा असतो। म्हणून घटाची स्थापना करताना ती अगदी आपल्याला व्यवस्थित करायची आहे जेणेकरून या घटाला धक्का लागणार नाही आणि हा घट हलणार नाही। या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे। हा मातीचा घट मी इथे आधी शुद्ध पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि त्यानंतर या घटाला मी ह्या लोकरीचे 6 वेढे दिले आहे आणि यामध्ये मी आता पाणी हे टाकून घेणार आहे। आणि आपल्याला पाणी टाकताना मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे ओम श्री गंगा माळसासहित मणिमल्हारे नमः। आपल्याला ही जी आपण पूजेची मांडणी करत आहोत ती मांडणी करत असताना जितका वेळ आपण मांडणी करू
तितका वेळेस आपल्याला हाच मंत्र हा आपल्या मनामध्ये म्हणायचा आहे. ओम श्री गंगा म्हाळसासहित मणिमल्लार्यै नमः हा मंत्र आपल्याला आपण मांडणी करेस्तोवर म्हणायचा आहे. आणि आता आपल्याला या घटामध्ये एक नाणं, सुपारी हे टाकायचं आहे. त्याचप्रमाणे हळद, कुंकू, अक्षदा हे सुद्धा आपल्याला या घटामध्ये टाकायचं आहे. या पद्धतीने हळद, कुंकू, अक्षदासुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तसंच एक फूलसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मंत्र आपल्याला म्हणतच राहायचा आहे आपल्या मनामध्ये, तो असा ओम श्री गंगा म्हाळसासहित मणिमल्लार्यै नमः हा मंत्र आपल्याला आपल्या मनामध्ये सतत जप हा करायचा आहे. याप्रमाणे इथे मी या घटामध्ये एक फूल, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून त्याचप्रमाणे एक नाणे आणि एक सुपारीही टाकून घेतली आहे. आणि आता या घटावर आपल्याला विड्याची 5 पानं ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आंब्याचा एक डगळासुद्धा हा ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे मी विड्याची 5 पानं आणि आंब्याचा एक डहाळा या घटामध्ये टाकला आहे. आणि आता आपल्याला या घटाला पूर्वेकडून म्हणजे आपल्या घराच्या ज्या बाजूला पूर्व दिशा असेल त्या पूर्व दिशेकडून आपल्याला उतरते हळदीचे गंध हे लावायचे आहे. आता इथे माझ्या घराची पूर्व बाजू ही आहे, तर मी या बाजूने याप्रमाणे हळदीचे बोटेही या घटाला लावून घेणार आहे. ही बोटे आपल्याला 4ही दिशांना लावून घ्यायची आहे. ही बोटे आपल्याला उतरतीच लावायची आहे. ही गोष्ट इथे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता इथे आपल्याला आपला जो काही खंडेरायांचा टाक आहे तो टाक या घटावर ठेवायचा आहे. त्यामुळे इथे मी एका स्टीलच्या ताटामध्ये, इथे तुम्ही तांबण घेतलं तरीसुद्धा चालेल, पण आता इथे मी स्टीलचं ताट घेतलं आहे आणि या ताटामध्ये मी हे तांदूळ टाकून घेतले आहे. आणि या ताटामध्ये आपल्याला हळदीने अष्टदल कमल हे काढायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे मी हळदीने या तांदळावर अष्टदल कमल हे काढून घेतलं आहे. आता हे ताट आपल्याला या घटावर ठेवायचं आहे. आता आपल्याला खंडोबाचा टाक हा या घटावर स्थापन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरात जो काही खंडोबाचा टाक आहे त्याला प्रथम नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो तांबणामध्ये ठेवायचा आहे. आता इथे माझ्याकडे टाक नाही म्हणून मी फोटो घेतला आहे, पण तुम्ही खंडोबाचा टाक हाच घ्यायचा आहे. आता ध्यानमंत्र म्हणत आपल्याला या खंडोबाच्या टाकाला नमस्कार करायचा आहे. ध्यानमंत्र असा आहे: ध्यायेन मल्लारी देवम कनकगिरी निभम म्हाळसा भूषितांगम श्वेताश्व खड्गहस्तम विबुधबुध गणे सेव्यमानकृतार्थे युक्ताग्रीम दैत्यमूर्धिम डमरुविलासितम नेशचूर्णाभिराम मम नित्यं भक्तेषु तुष्टम स्वगण परिवृत्तम नित्यमोंकार रूपम असं म्हणून आपल्याला या टाकाला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर या टाकाला आपल्याला अभिषेक करायचा आहे. या खंडोबाच्या टाकावर तुम्ही एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा रुद्र किंवा रुद्राच्या ऐवजी शिवमहिम्न हे जे आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते म्हणून या खंडोबाच्या टाकाला अभिषेक करायचा आहे. याप्रमाणे आपल्याला हे स्तोत्र म्हणत खंडोबाच्या टाकाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा खंडोबाचा टाक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे अष्टदल कमल तांदळावर जे काही अष्टदल कमल काढलं आहे त्यावर हा खंडोबाचा टाक आपल्याला ठेवायचा आहे. आता इथे या घटावर तांदळाच्या या ताटामध्ये मी हळदीने अष्टदल कमल काढून घेतलं आहे आणि त्यावर आता ही विड्याची जोड पानं ठेवली आहे. आणि त्यावर आता आपल्याला जो काही आपला खंडोबाचा टाक आहे तो या पद्धतीने झोपवून असा ठेवायचा आहे. या घटावर आपल्याला विड्याची 2 पानं ही जी आपण ठेवली आहे त्याचे देठ हे आपल्याला पूर्वेकडे करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हा टाक आपल्याला त्या घटावर ठेवायचे आहे. या फोटोची आपल्याला या टाकाची पंचोपचार पूजाही करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी अष्टगंध हे लावून घेणार आहे.
आणि मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे, श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी। त्याचप्रमाणे आपल्याला हळद, कुंकू, अक्षता यासुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि फूलसुद्धा अर्पण हे करायचं आहे। आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने च समर्पयामी। असं म्हणून आपल्याला या टाकाची पंचोपचार पूजाही करायची आहे। फूल वाहताना आपल्याला म्हणायचं आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकालद्भव पुष्पम समर्पयामी। आणि त्यानंतर या टाकाला आपल्याला दिवा हा ओवाळायचा आहे आणि म्हणायचा आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी। त्याचप्रमाणे दीप झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला धूप म्हणजेच अगरबत्ती सुद्धा ओवाळायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः धूपमाग्रपयामी। त्यानंतर इथे आपल्याला एक नारळ हे ठेवायचं आहे आणि त्या नारळाची सुद्धा हळद कुंकू लावून पूजा ही आपल्याला करायची आहे। त्याचप्रमाणे एक फूलसुद्धा या नारळाला आपल्याला अर्पण हे करायचं आहे। इथे जर तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही ती कलश स्थापना करू शकतात, पण ही कलश स्थापना तुम्हाला पूजेला सुरुवात करायच्या आधीच करायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला आपण जो काही अखंड दिवा हा 6 दिवस प्रज्वलित ठेवणार आहोत तो दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हा दिवा आपल्याला 6 दिवस तेवत ठेवायचा आहे। आणि आता या दिव्याची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता लावून आणि त्याचप्रमाणे एक फुले अर्पण करून पूजाही करून घेऊया। आणि त्या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे मी ते घंटेची सुद्धा हळद कुंकू लावून अक्षता लावून त्याचप्रमाणे एक फूल अर्पण करून पूजाही करून घेणार आहे। इथे आपल्याला घंट आणि शंख यांची स्थापनाही करायचीच आहे। घंटेची पूजा करून झाली आहे, आता इथे मी शंखाची पूजाही करून घेणार आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला खंडोबासाठी विडा हा मांडायचा आहे। त्यासाठी इथे मी विड्याच्या जोड 2 पानांवर एक नाणी आणि एक सुपारीही ठेवणार आहे। त्याचप्रमाणे खारी, हळकुंड आणि एक बदाम हे सुद्धा ठेवणार आहे। आणि या सुपारीची सुद्धा मी हळद कुंकू लावून पूजाही करून घेणार आहे। त्याचप्रमाणे एक फूलसुद्धा मी इथे अर्पण हे करून घेणार आहे। याप्रमाणे आपण हा विडा खंडोबासाठी इथे मांडला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे। तर इथे मी गुळ खोबऱ्याचा आणि पंचामृताचा नैवेद्य हा दाखवणार आहे। आणि या नैवेद्याला आता आपल्याला 3 वेळा पाणी हे फिरवायचं आहे। आणि आता आपल्याला या नैवेद्याला 3 वेळा पाणी हे फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतात्मक नैवेद्यम समर्पयामी। याप्रमाणे आपल्याला पंचामृताचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। ही अशी पूजा केल्यानंतर आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला या घटावर एक माळ ही बांधायची आहे। आणि पहिल्या दिवशी आहे विड्याच्या पानांची माळ। ही विड्याच्या पानांची माळ आपल्याला पहिल्या दिवशी बांधायची आहे। आणि माळ आपण जेव्हा घटाला लावत असतो, बांधत असतो, तेव्हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, तो असा आहे, ओम मा माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी न्यस्ते स्तन्मान्यान्मे सिद्धिदा भव। हा मंत्र म्हणून आपल्याला माळ ही बांधायची आहे। याप्रमाणे आपल्याला रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करायची आहे। टाकाला हळद व्हायची आहे आणि घटाला रोज पिवळ्या फुलांची माळ ही बांधायची आहे। आणि या 6 दिवसांमध्ये सर्व कुटुंबातल्या जितके सदस्य आहे ज्यांना जमत असेल तर त्यांनी 14 किंवा 28 सर्वांनी मिळून 14 किंवा 28 हे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे करायचे आहे।
मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ घरातील पुरुषांनी हे करायचे असतात. पण जर काही कारणास्तव तुमच्या घरातील पुरुषांना वेळ नसेल तर तुम्ही घरातल्या स्त्रियांनी सुद्धा हे पाठ केले तरी सुद्धा चालतील. आणि जर तुम्हाला 14 किंवा 28 पाठ करायला जमत नसेल तर निदान तुम्ही रोज एक याप्रमाणे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे या 5 दिवसांमध्ये करायचे आहे. रोज एक पाठ या ग्रंथाचा, या सप्तशती ग्रंथाचा केला तरीसुद्धा चालेल, पण हा पाठ जरूर करावा. तर याप्रमाणे आपल्याला विधिवत या मल्हारी नवरात्रोत्सवाची, मल्हारी षडरात्रोत्सवाची विधिवत घटस्थापनाही करायची आहे. आणि अशी सगळी घटस्थापना करून झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला त्याचप्रमाणे घटावर माळ ही आपली लावून झाल्यानंतर आरती करायची आहे. आरती करताना आधी आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर मल्हारीची आरतीही करायची आहे. तसंच कापूर आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मल्हारी षडरात्रोत्सव नवरात्र जे उद्यापासून सुरू होणार आहे त्या नवरात्रीची आपल्याला घटस्थापना ही कशी करायची आहे, विधिवत पूजा मांडणी ही कशी करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती ही मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर ही जी पूजा मांडणी तुम्हाला मी दाखवली आहे ती दिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार दाखवली आहे. तरी तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलाचाराप्रमाणे जशी घटस्थापना होत असेल तशी तुम्ही ती करू शकतात. तर याप्रमाणे आपण आज या मल्हारी षडरात्रोत्सवाच्या घटाची मांडणी कशी करायची आहे, विधिवत पूजा ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे. आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता आपण आपल्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओला इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.